परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेस मध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पॉइंट घेऊन आलेला आहे। एकदम तुम्हाला मोस्ट आयएमपी मध्ये हे लेक्चर तुम्हाला एकदम तुम्ही बघाच आणि लिहा आणि तुम्हाला ह्या संपूर्ण डिस्काउंटच्या एंट्री सुद्धा समजतील। बीकॉम फर्स्ट इयरला आणि 11 ला सुद्धा ह्या संपूर्ण एंट्र्या विचारतात। बघून घ्या आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे एनईपी जे सेमिस्टर पॅटर्न आहे। आता बीकॉम फर्स्ट सेमिस्टर कोणतं फायनान्शियल अकाउंट जनरल एंट्रीज, कोणतं जनरल एंट्रीज चॅप्टर चालू आहे आपलं। तर आपण जनरल एंट्रीज बघत आहे। तर गिव्हन द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन जनरल एंट्रीज मिस्टर तुषार, आहे की नाही? हा, तर आपण इथं पहिले हेडिंग लिहूया मित्रांनो। सगळ्यात पहिले जर्नल एंट्री इन the books of Mr. तुषार। ओके, आखणी करूया मित्रांनो। आता आखणी ही लक्षात ठेवा, मी आखणी करत जा हा, आणि वही पेन घ्या म्हणजे तुम्हाला कसं लक्षात येणार। हा पहिला आपला डेटचा कॉलम असतो। सगळ्यात पहिले 2 आडव्या रेषा मारायच्या, नंतर डेटचा कॉलम आखायचा। हे मित्रांनो लक्षात ठेवा। त्यानंतर अमाऊंटचे 2 कॉलम आखायचे मित्रांनो। तुम्हाला किती कॉलम आखायचे? 2 कॉलम, एल आणि एफ। डेट पर्टिक्युलर, हे पर्टिक्युलर आहे हा, पर्टिक्युलर सर नाही, पर्टिक्युलर। हा, पर्टिक्युलर। हा, माझं नाव दीपक पर्ळीकर सर आहे। हा, मी दीपक पर्ळीकर सर तुमच्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं पर्टिक्युलर लिहायचा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा। लाईक करा म्हणजे तुम्हाला मला माहिती पडेल की माझ्या विद्यार्थ्यांना किती व्हिडिओ आवडतात आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असं मला समजेल। विद्यार्थी मित्रांनो प्लीज लाईक करत जा। बघा आता 1 मार्च आहे की नाही, 1 मार्च 2023 स्टार्टेड बिझनेस विथ विथ अ फर्निचर अँड मोबाईल। त्या व्यक्तीनं मोबाईलची शॉप चालू केलेली आहे। आता मोबाईल मध्ये त्या व्यक्तीनं फर्निचर व्यवसायामध्ये फर्निचर लावलं। किती रुपयाचं फर्निचर आणलेलं आहे त्याने? 15,000चं। म्हणजे त्याच्याकडे ऍसेट हे कमसील आहे। काय ऍसेट? कमसील। मोबाईल सुद्धा 2,50,000 कमसील आहे। तर त्याच्यावर भविष्यामध्ये कॅश येणार आहे। काय येणार आहे भविष्यामध्ये? कॅश। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये त्या व्यवसायामध्ये त्यांनी स्टार्ट काय केलं हे आपल्याला माहिती पाहिजे। मग येणार जे असेल भविष्यात जे मिळत असेल तर कॅश जेव्हा कॅपिटलचं असते तेव्हा आपण दाखवतो बाय कॅश अकाउंट डेबिट, कॅपिटल अकाउंट क्रेडिट। परंतु आता याच ठिकाणी संपूर्ण व्यवसायामध्ये येत आहे म्हणजे स्टार्टेड आहे, तर सर क्रेडिट मध्ये काय दाखवायचं? तर कॅपिटल दाखवायचं आपल्याला। काय दाखवायचं? कॅपिटल। जेव्हा पण अशा एंट्री येणार असेल तुम्हाला बिंग स्टार्टेड इन बिझनेस कॅश कमेंट्स म्हणून दिलेलं असते की बिझनेस इन कमेंट्स। त्यानंतर कॅपिटल इन टू बिझनेस, अशा ह्या ज्या ट्रान्झॅक्शन असतात तेव्हा कॅश अकाउंट डेबिट, कॅपिटल अकाउंट क्रेडिट। तर नेहमीकरिता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की कॅपिटल अकाउंट हे क्रेडिट करावं लागते। तुम्हाला काय करावं लागते? कॅपिटल अकाउंट क्रेडिट। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, इथं बाय फर्निचर, फर्निचर अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट। तुमच्या व्यवसायात येत आहे, येणारी असेट काय करतात? डेबिट करतात। येणारी असेट काय करतात? डेबिट करतात। येणारी असेट डेबिट म्हणजे फर्निचर येत आहे कमसील आणि मोबाईल सुद्धा कमसील म्हणून डेबिट। हा, आणि 2 कॅपिटल अकाउंट क्रेडिट। विद्यार्थी मित्रांनो दिसत नसेल तर झूम करायचं। काय करायचं? झूम। मी नाही दिसलं चालेल, तुम्हाला झूम केला तुम्हाला फक्त व्हाईट बोर्डवरचं दिसलं पाहिजे। बरोबर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो। बिग स्टार्टेड बिझनेस, स्टार्टेड लिहायचं जे सुरुवातीला आपल्याला दिलेलं असेल ते। स्टार्टेड बिझनेस, बिझनेस विथ फर्निचर अँड मोबाईल। मोबाईल झालं। फर्निचर किती रुपयाला आणलं विद्यार्थी मित्रांनो आपण? 15,000, 50,000। 50,000 आहे, 15 नाही। 15 म्हणजे 15 आणि 50 म्हणजे 50। मोबाईल
2,50,000 2,50,000 2,50,000. हा, आता काय यांची ऍडिशनल करायची 3 lakhs येणार आहे 3 lakhs. ओके मित्रांनो. त्यानंतर बघा आता 5 मार्च 23. हा, सगळ्या आता ह्या डिस्काउंटच्या एंट्री मोस्ट IMP आहेत विद्यार्थी मित्रांनो. काय तुम्हाला द्या मोस्ट IMP आहे, हो लक्ष द्या. लक्ष द्यायचं मित्रांनो, लक्ष द्या रे बाळांनो. आता आपल्याला आता इथं गुड परचेस 5% डिस्काउंट 2 lakhs. गुड परचेस 5% डिस्काउंट 2 lakhs आहे की नाही. हा, म्हणजेच गुड परचेस 5% डिस्काउंट. गुड परचेस मग सगळ्यात पहिले सुविधा उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे का, नेम दिलेला आहे का, नाव दिलेलं आहे का त्याच्यामध्ये, नाही. नाव दिलेलं आहे का, नाही. मग नाव दिलेलं नसेल तर काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिले गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. बाय गुड्स मी सांगितलेलं आहे तुम्हाला की गुड्स अकाउंट डेबिट गुड परचेस असेल तर. 2 कॅश अकाउंट क्रेडिट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अगर आपल्याला समजत नसेल तर ज्यावेळी गुड्स अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट असेल तर डिस्काउंट रिसिव्ह लिहायचं, किंवा गुड्स अकाउंट डेबिट असेल तर गुड्स अकाउंट डेबिट असेल तर डिस्काउंट रिसिव्ह दाखवायचं, कॅश अकाउंट क्रेडिट असेल तर डिस्काउंट रिसिव्ह दाखवायचं. परचेसची एंट्री असेल, कोणती एंट्री असेल, परचेसची एंट्री दिलेली असेल तर डिस्काउंट रिसिव्ड असते. डिस्काउंट काय असते, रिसिव्ड असते. डिस्काउंट काय असेल, रिसिव्ड. तर 2 डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. कधी परचेस दिलेलं असेल तर डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. बिंग गुड्स परचेस 10% 5% डिस्काउंट 5% डिस्काउंट. आता डिस्काउंट किती आहे, 2 lakhs into 5 divided by 100. 20 कट. ओके मित्रांनो, तर हे 20 कट करे 2000 into 5 0 0 0 5 2 चा 10 म्हणजेच 10,000. म्हणजेच किती, 10,000 आहे की नाही. म्हणजेच आता बघा, म्हणजेच आपल्याला डिस्काउंट किती भेटणार आहे, 10,000. 20 lakhs वर 5% 10,000. 5 2 चा 10. सोपी पद्धत आमची. 5 2 चा 10 म्हणजेच 10,000 आहे की नाही. 2 lakhs आहेत ना, किती आहे, 2 lakhs. हे 2 lakhs म्हणजे आपल्याला इथं दाखवा लागेल 2 lakhs. डिस्काउंट किती मिळाला आपल्याला, 10,000. 2 lakhs मधून 10,000 गेले, 1,90,000. 2 lakhs मधून 10,000 मायनस करायचे. ओके, आलं का लक्षात. त्यानंतर बघा मित्रांनो, लक्ष द्या. हे एंट्री समजल्या पाहिजे तुम्हाला, एकदम महत्वाच्या आहेत. मोस्ट IMP एंट्री आहेत. वाटल्यास मी थंबनेलवर सुद्धा दाखवेल की मोस्ट IMP, एकदम मोस्ट IMP. 5 मार्च झालं, 7 मार्च 2023 गुड परचेस फ्रॉम दक्ष. आता गुड्स परचेस केला दक्ष या व्यक्तीकडनं आपण माल काय केलेला, परचेस केलेला. म्हणजेच नेम दिलेला, म्हणजेच कोणता व्यवहार, उधारीचा व्यवहार आहे. आता उधारीचा व्यवहार आहे. बाय गुड्स अकाउंट डेबिट. त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, नेम लिखो भैया, उनका क्या है, दक्ष. अकाउंट क्रेडिट, दक्ष अकाउंट क्रेडिट टू दक्ष अकाउंट क्रेडिट. परंतु आता इथं डिस्काउंट दिलेला आहे. गुड परचेस दिलेला असेल, ट्रान्झॅक्शन गुड परचेस असेल तर डिस्काउंट रिसिव्ड. टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. बिंग काय आहे, डिस्काउंट रिसिव्ड म्हटल्यानंतर इथं डिस्काउंट रिसिव्ड गुड परचेस, गुड्स
हा फ्रॉम द 10%, 10% नाही आहे, किती आहे 10% आहे, 10% डिस्काउंट. ओके मित्रांनो, हा मग आता हे 10% काढायचं. कसं काढायचं, किती अमाऊंट 4 lakhs आहे ना. 10 4 40, 40,000, 40,000. परंतु मी तुम्हाला काढून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो, पहा आता. बघा इथं 40,000 सॉरी 4 lakhs आहे की नाही. हे 4 lakhs इंटू 10 डिवायडेड बाय 100. 20 कट, हे 20 कट करायचे. त्यानंतर 4,000 है ना इंटू 10, 10 0 0, 10 0 0, 10 0 0, 10 4 40 म्हणजे 40,000, म्हणजेच 40,000, म्हणजे हे 40,000. आणि आपल्याला त्याला गुड्स परचेस केलेले आहे आपण 4 lakhs. किती केलेलं आहे 4 lakhs. मग या 4 lakhs मधून हे 40,000 मायनस करा. या 4 lakhs मधून हे 40,000 मायनस करा. काय करा मायनस, म्हणजे 3,60,000. 3 लाख किती 60,000. 3 लाख किती 60,000. आलं का मित्रांनो लक्षात, एकदम परफेक्ट. बघा आता त्यानंतर गुड्स सोल्ड आहे आणि पुन्हा गुड्स सोल्ड. एक बँक. तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो याचा. मी आता ते पुसतो आणि पुन्हा खालच्या 3 एंट्री तुम्हाला सांगतो त्यावरती. ओके झालं विद्यार्थी मित्रांनो, पुसू. तुम्ही लिहून घेणे आवश्यक आहे. मी शिकवत असताना तुम्ही सुद्धा ड्रॉ करत जा. बघा ओके झालं. बघा आता आपण नेक्स्ट बघू. हरी विठ्ठल हरी. पुन्हा अगर तुम्हाला पुढच्या पेजवर आपली हे पेज तुमचं संपलेलं असेल, प्रत्येक लेक्चरला मी तुम्हाला सांगतो की पेज संपलेलं असेल एंट्र्या करताना, तर पुढच्या पेजवरती आडव्या 2 रेषा मारायच्या नाही. ते गणित संपलं असं समजल्या जाणार तुमचं. त्यामुळे पुन्हा पुढच्या पेजवर आडव्या उभ्या 2 याच्यामध्ये रेषा मारायच्या नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा प्लीज. मित्रांनो सबस्क्राईब करा, म्हणजे मला तुम्हाला आवडतात व्हिडिओ मला माहिती होणार आणि माझे चांगले स्टुडंट आहेत भरपूर असं मला बी समजणार. भरपूर सगळे संपूर्ण सबस्क्राईब असणार तर मला सुद्धा समजणार की नाही माझे भरपूर विद्यार्थी आहेत जे माझे लेक्चर पाहतात आणि मी त्यांच्यासाठी भरपूर मेहनत घेणार. 10 मार्च 2023. गुड सोल्ड टू गुड सोल्ड 20% डिस्काउंट. आता आपण माल सेल केला, गुड्स काय केलेला सेल केलेला, गुड्स काय केलेला सेल. पुण्य अभी माल सेल किया, क्या आएगा मेरे पास, अभी कैश आ जाएंगी. क्या आ जाएंगी बच्चों, कैश. देखो है ना. देखो बच्चों अभी इधर गुड्स सोल्ड म्हणजे कॅश अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट क्रेडिट. बाय कॅश अकाउंट उधारीचा व्यवहार नाही, नगद व्यवहार आहे डेबिट. आणि टू काय दाखवायचं गुड्स अकाउंट क्रेडिट, गुड्स अकाउंट क्रेडिट. गुड्स सोल्ड असेल आणि डिस्काउंट दिलेलं असेल तर डिस्काउंट अलाउड. मी सांगितलं तुम्हाला गुड्स सोल्ड असेल, गुड्स काय असेल सोल्ड असेल तर डिस्काउंट अलाउड असते. डिस्काउंट अलाउड राहणार म्हणजेच इथं बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट, डिस्काउंट अलाउड डेबिट. बिंग गुड्स सोल्ड, गुड्स सोल्ड आहे फक्त 20% डिस्काउंट. 20% डिस्काउंट. ओके मित्रांनो 20% डिस्काउंट आहे. बघा गुड्स सोल्ड 20% डिस्काउंट. कॅश येणार आहे कब सील आहे बा कॅश अकाउंट डेबिट टू डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट. समजलं का मित्रा, एकदम समजलंच पाहिजे. सोप्या आणि शब्दामध्ये सांगत आहे मी तुम्हाला, सोप्या शब्दाभाषेत सांगत आहे. बघा आता हे 40,000 इंटू 20 अपॉन 100
20 कट करा, हे 20 कट करा, 400 इंटू 20, 24चा किती होतं रे मित्र? 80 होतो, म्हणजे 8000, म्हणजे आपल्याला 8000 डिस्काउंट अलाउड करावं लागेल त्या व्यक्तीला. 20% आहे तर मग इथं येणार आहे हे डिस्काउंट 40,000, हे 8,000, 40,000 मधून 8 गेले किती राहतात? 32,000, 32,000, म्हणजे या 40,000 मधून 8,000 मायनस काय करायचे ते? मायनस. ओके. त्यानंतर आता बघूया आपण नेक्स्ट. बघा, समजली ना? नसेल समजले तर कमेंट्स मध्ये सांगा मला, पुन्हा सांगणार, पुन्हा गणित सांगत जाणार. 15 मार्च, किती? 10 मार्च झालं. कमेंट्स मध्ये पटकन कमेंट्स करा आणि सर आम्हाला समजलं नाही सांगा. पुन्हा सांगेल विद्यार्थी मित्रांनो. माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे, त्याच नंबरवरती नंबर दिलेला आहे तुम्हाला. गुड सोल्ड टू विनय. विनय या व्यक्तीला माल गुड्स सेल केलेला आपण. विनय या व्यक्तीला गुड्स काय केला? सेल केला. अगर गुड्स विनयला केला याचा अर्थ उधारीचे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. मग कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. एंट्री हीच फक्त या कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव येणार आहे. काय येणार आहे? त्या व्यक्तीचं नाव. बाय विनय अकाउंट डेबिट. बाय डिस्काउंट काय राहणार? सांगा पटकन. अलाउड अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट बिग गुड्स सोल्ड टू विनय. विनय किती पर्सेंट डिस्काउंट आहे? 10% डिस्काउंट. आता इथं अलाउड वगैरे त्याच्यात काही दिलेलं नसते, तुम्हाला समजून घ्यावं लागते ते डिस्काउंट अलाउड आहे की रिसिव्ड आहे. डिस्काउंट अलाउड आहे की रिसिव्ड आहे. मी सांगितलं एकदम सोप्या भाषेमध्ये. परचेस असेल तर डिस्काउंट रिसिव्ड, परचेस असेल तर डिस्काउंट रिसिव्ड, आणि सोल्ड असेल तर डिस्काउंट अलाउड, सोल्ड असेल तर डिस्काउंट अलाउड. आज ह्या एंट्री सांगत आहे, उद्या नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला त्याच्यामध्ये परचेस आणि सेल दिलेलं राहणार नाही, त्या न्यू एंट्री राहणार. हे लक्षात ठेवायचं. बघा आता डिस्काउंट 3 लाख विनायचं 3,50,000 आहे. 3,50,000 इंटू 10/100. ओके. हे 20 कट 3,50,000. सॉरी, आता 3,50,000 3,500 इंटू 10. 10 0 0 10 0 0 10 5 चा 50, 0 कॅरी 5, 10 3 चा 30, 35 35,000 नाही की. म्हणजेच आपल्याला आता विनयला कितीचा माल? 3,50,000. इथं 3,50,000 किती गुड्स म्हणजे आपण सेल केलेला त्याला 3,50,000चा. त्या व्यक्तीला आपण काय दिलं? 35,000 काय दिलेलं आहे सांगा विद्यार्थी मित्रांनो. त्या व्यक्तीला आपण काय दिलं? 35,000चा डिस्काउंट अलाउड करून दिलं. डिस्काउंट काय करून दिलं? अलाउड. मग आता 3,50,000 मधून 35,000 मायनस करा, म्हणजेच किती येतील ते? 3,15,000. 3 लाख किती येतील? 15,000. मी तुम्हाला करून दाखवतो वाटल्यास. बघा 3,50,000 ते येणार आहे 3,15,000 इथं. 3,50,000 हे बघा 0 0 0 हे मायनस करत आहे. 10 0 मधून 5 जात नाहीत म्हणून इथं कॅरी लिहिला. 10 झाले. हे किती झाले? हे 10. तुम्हाला बरेच जण रॉंग शिकवतात. बघा हा एकदम सोपी पद्धत सांगतो मी. 10 या 10 मधून 5 मायनस गेले 5 राहतात. हा कॅरी जो असतो हा इथं खाली उतरायचा. 3च्या खाली उतरायचा. 3च्या कुठे उतरायचा? खाली. म्हणजे 3 आणि 1 किती झाले? 4. किती झाले? 4. मग आता 4 मधून हे 5 मधून 4 गेले 1 राहते. 5 मधून 4 गेले तर 1 राहते. आणि हे 3 जशीच्या तसे. मी सांगितलं होतं तुम्हाला 3,15,000 येते म्हणून. 3,15,000. ओके मित्रांनो, आला का लक्षात? समजलं का? पटकन कमेंट्स मध्ये सांगा समजलं. यस और नो? यस और नो? यस और नो? कमेंट्स करा, सांगा.
मार्च 23. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, डिपॉझिट इन बँक. अरे डिपॉझिटचा अर्थ असतो की मी बँकेत काय केले, पैसे जमा केले. महीने मेरे पास बहुत सारा पैसा आ गया, बहुत सारा होता, भर भर के पैसे आ गए. फिर मैंने बैंक में जमा कर दिए ना, तो मेरे पास से कैश गोज आउट है. कैश अकाउंट क्रेडिट, बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट कुठे जात आहे, बँकेमध्ये जात आहे. जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी रिसिव्ह करणार आहे की नाही. हा म्हणजेच मग आपल्याला बाय बँक आहे तुमची पर्सनल. बँक अकाउंट डेबिट तुम्ही कधीही काढू शकता. टू सांगा कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट. बिंग डिपॉझिट इन बँक. ओके. हा किती, 20,000. आला का लक्षात मित्रांनो संपूर्ण. आणि आता हे सगळ्यात शेवटी असं बंद करायचं. आता आपल्या एंट्र्या संपल्या. स्क्रीनशॉट काढायचा, काढून घ्या. सांगितलं मी तुम्हाला डिस्काउंटच्या वेळेस, सोडच्या वेळेस डिस्काउंट अलाउड राहते, परचेसच्या वेळेस डिस्काउंट रिसिव्ड राहते. एंट्र्या बरोबर समजून घ्या आणि लिहून घ्या, ड्रॉ करा. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. ओके. बघा मी सरकलेला आहे बाजूला, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा काढा. हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट लेक्चरला भेटू. जय भोलेनाथ.